गत वर्षीचा जो अर्थसंकल्प होता तो 85 कोटीचा होता. ह्या वर्षीचा अर्थसंकल्प आपण 175 कोटी म्हणजे साधारणतः 90 कोटी एक्स्ट्राचा आपण अर्थसंकल्प मांडून एक इतिहास घडवलेला आहे. नाही, शिल्की अर्थसंकल्प आहे का? 10,90,000 अर्थ शिल्कीचा अर्थसंकल्प आहे मांडलेला आहे. प्रथमच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून आपण या ठिकाणी सत्तेवर आहात. महायुतीची सत्ता आहे, काय सांगाल? खऱ्या अर्थानं हा एक अभूतपूर्व असा आपण बजेट सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. रायगड म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असा जो राज्यकारभार करायचा आहे त्या पद्धतीने हा राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करणार. यात आपण महिलांचा विषय असेल, विद्यार्थ्यांचा विषय असेल आणि सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असेल याच्यावर पूर्णपणे उहापोह करून येणाऱ्या काळात हा गतिमान पद्धतीने कसं काम होईल आणि हा रायगड जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून कसं पुढे जाईल यासाठी हा आपण अर्थसंकल्प सादर करत आहोत. याच्यामध्ये आपण जर ठळक बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी हा रायगड जिल्हा आहे आणि इथे आपण यावर्षी तब्बल 70 लाखाची तरतूद आपण 25 लाखापासून 70 लाखाची केलेली आहे. कारण रायगड किल्ल्यावर जे शिवप्रेमी आहेत ते लाखोच्या संख्येने ह्या रायगडच्या किल्ल्यावर येत असतात. त्यांच्या सुविधा झाल्या पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आज आपण ज्या अंगणवाडी आणि आपला जो महत्त्वाचा स्तंभ आहे तो विद्यार्थी शिकला तर देश पुढे जातो आणि त्या संदर्भात सर्वप्रथम आपली जी सुरुवात होते ती अंगणवाडीच्या माध्यमातून होते. आज जर आपण याच्यामध्ये बघितलं तर साधारणतः रायगड जिल्ह्यामध्ये 500+ अशा अंगणवाडी आहेत किंवा जिथे विद्युत व्यवस्था नाही आहे. त्यामुळे आपण सर्व अंगणवाड्या 100% विद्युत जोडणी व वायफाय सुविधा देऊन त्या तिथे आपण LED आपण देणार आहोत. त्यामुळे मुलांना अत्याधुनिक पद्धतीने त्यांना शिक्षण घेता येईल. त्याच पद्धतीने बालकल्याणच्या माध्यमातून सर्व जे आपल्या बालक आहेत त्या सर्वांना आपण 100% सगळ्या बालकांना आपण गणवेश आपण ह्यावेळी देतोय. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्राथमिक शाळेतील मुलांकरिता सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची नाविन्यपूर्ण योजना आपण ह्या बजेटच्या माध्यमातून घेतली. आपण शिक्षण विभागाच्या माध्यमातून बघितलं तर जेवढ्या आपल्या रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आहेत ते ई-लर्निंग म्हणजे डिजिटलायझेशन आपण करत आहोत. त्यासाठी सर्व शाळांना LED संच, महिलांच्या मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्व शाळांमध्ये CCTV तसेच मुलींसाठी स्वच्छतागृह म्हणजे टॉयलेट्स हे वेगळ्या पद्धतीने आपण करतोय. याच्यासाठी आपण विशेष भरीव तरतूद केलेली आहे. त्याच पद्धतीने रायगड जिल्ह्यात अतिशय नामवंत खेळाडू होऊन गेले. कबड्डी असेल, क्रिकेट असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ असतील यातील खेळाडूंचा सत्कार झाला पाहिजे, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी आपण रायगड रत्न पुरस्कार देऊन यावर्षीचा नवीन हेड आपण क्रिएट केलेलं आहे. त्याच पद्धतीने शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या फीमध्ये 50 लक्ष तरतूद आपण केलेली आहे. ग्रामपंचायत समाज कल्याणच्या माध्यमातून आपण जे दिव्यांगांना जेवढे दिव्यांग आहेत त्यांना घरकुल पुरवणे, विशेष शाळा शैक्षणिक साहित्य देणे हा सुद्धा आपण काम करत आहोत. ग्रामपंचायत उत्पन्न वाढीसाठी स्वतंत्र कर संकलन प्रणाली केली की तुम्ही घर बसल्या तुमचं किती टॅक्स बाकी आहे आणि घर बसून तुम्ही तुमचं टॅक्स भरू शकता. अशा पद्धतीचं कर संकलनसाठी आपण 25 लक्षाची आपण हे केलेली आहे. त्याच पद्धतीने आरोग्य केंद्र जेवढे आपले आहेत तिथे 100% सोलर आपण संच बसवणार. कारण कुठल्याही ज्या ठिकाणी विद्युत व्यवस्था आहे तिथे सोलर संच बसून आपण त्याचं काम करणार आहोत. ज्या पद्धतीने सौर घरगुती दीप संच खरेदीवर 75% अनुदान देण्याचं आपण काम करणार आहोत. भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी आपण काम करणार आहोत. आज रायगड जिल्हा प्राथमिक शाळांना सोलर सिस्टीम व CCTVसाठी 1,39 लक्ष रुपयाची आपण आज तरतूद केलेली आहे. रायगड जिल्ह्यातील क्रीडा निपुण दाखवणाऱ्या खेळाडूंना रायगड रत्न पुरस्कारसाठी 15 लक्षाची आपण तरतूद केलेली आहे. जिल्हा स्तरावर आरोग्य मेळावे घेऊन आज महिलांसाठी जे चांगलं आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या आपण याच्या संदर्भात करत आहोत. श्वान दंश, सर्पदंश व विंचूदंश लस व औषध खरेदी यासाठी 20 लक्ष रुपयाची आपण तरतूद केलेली आहे. कृषी विभागासाठी पण आपण चांगल्या योजना आणल्या. समाज कल्याण विभागासाठी आपण ह्यावर्षी 31 कोटीची एक मोठी तरतूद आपण केलेली आहे. न भूतो न भविष्यती 175 कोटीचा आपण अर्थसंकल्प मांडला आणि तो अंतिमतः 235 कोटीपर्यंत जाईल अशीच आमची भावना आहे. ज्या पद्धतीने देशात नरेंद्र मोदी साहेबांचं काम चालू आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं काम चालू आहे, त्या धर्तीवरच रायगड जिल्ह्यात काम करण्याचं आम्ही मानसिकता आपली आहे. फक्त शेष पांड्यावर अवलंबून न राहता केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे आणि तिथून निधी आणण्याचं काम आणि करण्याची ताकद ही आमच्यात आहे. आणि येणाऱ्या काळात रायगडमध्ये मोठा निधी केंद्रातून राज्यातून आणून या रायगडचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, उभाटा गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि सर्व पक्ष मिळून आम्ही सर्वांना सोबत घेऊन फक्त विकास ह्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे. मी हा रायगड जिल्ह्याचा एक अध्यक्ष म्हणून कोणत्याही पक्षाची तमा न बाळगता रायगड जिल्हा कसा पुढे जाईल आणि प्रत्येक समाज घटकातील येणाऱ्या प्रत्येकाचं काम करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. येणाऱ्या काळात पत्रकारांच्या ज्या विषय असतील, ज्या तुमच्या पत्रकार बंधूंच्या ज्या मागण्या असतील विकासाच्या संदर्भात त्यासुद्धा फुलफिल करण्याचा 100%